महामार्ग पोलीस शहापूर आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 उद्घाटन सोहळा शहापूर चेरपोली पोलीस चौकी येथे मोठ्या थाटामाटात संपन्न। आयुष्याकडे लक्ष द्या। गाडी रस्त्यावरती असताना घाबरायला शिका। घाबरणं काय वाईट नसतं। घाबरल्यामुळे माणूस काळजी घेतो। काय केलं तर आपल्याला नुकसान होऊ शकतं, काय केलं तर दुसऱ्याला नुकसान होऊ शकतं आणि त्या गोष्टी अवॉइड करायला तेव्हा शिकतो ज्या वेळेला माणूस घाबरतो। आता आजचा जो ऍक्सिडेंट आपण बघितलेला आहे अक्षरशः निष्काळजीपणा केल्यामुळेच झालेला ऍक्सिडेंट आहे। ते कुठल्याही अभियान सप्ताह संपन्न केला काय उद्देश होते आणि काय सांगा। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान हा केंद्राचा उपक्रम आहे। दरवर्षी आठवडा असतो जानेवारी महिन्याचा पहिला। यावर्षी पूर्ण महिना घेतलेला आहे। संपूर्ण भारतामध्ये हा अभियान राबवलं जात आहे आणि हे अभियान राबवण्याचं मुख्य कारण म्हणजे की लोकांची सुरक्षता। रस्ता सुरक्षा म्हणजे रस्त्याची सुरक्षा नसून लोकांनी अपघात कमी व्हावे, लोकांना कायद्याची माहिती व्हावी, कायदा किती स्ट्रिंजंट झालेला आहे हे माहिती व्हावं आणि त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि त्याचं पालन करावं। त्याच्यासाठी हा अभियान आहे। त्याच्यामध्ये आम्ही अनेक कार्यक्रम करतो, रॅलीज घेतो, ब्लड डोनेशन कॅम्प करतो। आता ठाण्यामध्ये ऑर्गन डोनेशनसाठी पण माहिती दिली लोकांना की रस्त्यावर अपघात झाल्यानंतर लोकांना रक्ताची अवयवांची गरज पडते किंवा काही लोक काहींची डेथ होते, काही पार्शली डिसेबल्ड होतात, तर त्या लोकांना अवयवाची गरज पडते। त्याच्यासाठी हे अभियान आहे। आम्ही लोकांना जनजागृती करतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या। स्वतःची काळजी घेतली जरी अपघात झाला तर अपघातामध्ये लोकांनी वाचलं पाहिजे। वाचल्यानंतर जर त्यांना काही गरज पडली तर ब्रेन डेड लोक असतात किंवा जी जागेवरच त्यांचा मृत्यू झालेला आहे परंतु त्यांचे घरची लोक अवयव दानासाठी निग्लेक्टेड असतात। ते त्यांना वाटतं की हे व्हायला नाही पाहिजे, परंतु त्या कोणाचे जर अवयव दान झालं तर एक जीव वाचतो। तर हे अभियान लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे। कायद्याचं पालन व्हावं, अपघात कमी व्हावं याच्यासाठी। आज झालेल्या अपघाताबाबत काय बोलतो? अतिशय दुर्दैवी अपघात होता हा आणि आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे, 8 जण गंभीर जखमी आहेत। उभ्या गाडीला ट्रॉलरने ठोकलेला आहे। हा अपघात टाळू शकला असता परंतु 2 ते पहाटेची 4ची वेळ होती। ट्रॉलर जो चालवणार होता त्याला झोप लागलेली असू शकते किंवा जी गाडी उभी होती बस त्यांनी पार्किंग लाईट लावली होती की नाही मला माहिती नाही त्याबाबत, परंतु लावली असेल तरी ह्या माणसाचं लक्ष नव्हतं आणि हा अतिशय दुर्दैवी अपघात झाला। जागेवर 4 जणांचा मृत्यू चढचढ होते। तर ती जाणवू दे स्वतःला किंवा मुलांना। ज्यांनी कोणाकडे चूक झाली ना तुम्ही त्यांना द्यायला सांगा पैसे, बघा तुम्ही त्याच्यामध्ये बदल होतो तुम्ही। म्हणून हे शिक्षण महत्वाचं आहे। ते मी आता खूप वेळ नाही घेणार, बरेच जण बोललेत आणि बराच वेळ मी येणार आधीपासून हा कार्यक्रम चालू आहे। कायदा सगळ्यांना माहिती आहे, फक्त एवढं मी सांगते की तो अंमलात आणा, अंमलात करा आणि सांगा की खूप फाईन आहे आणि जीव महत्वाचा आहे, स्वतःचा जीव महत्वाचा आहे। हे सगळं करूनही अपघातून माणसं मरणार आहे असं काही नाहीये की होणार, हे सगळं पाळलं म्हणजे होणारच नाही असं नाहीये, परंतु आपण त्याची काळजी तर घेणं प्रिकॉशन घेतली पाहिजे। प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर। तर प्रिव्हेन्शन तुम्ही केलंच पाहिजे। प्रिव्हेन्शन करण्यासाठी नियम पाळा। नियम पाळल्याने तुमचे फाईनही होणार नाही आणि जीवही वाचेल। थँक्यू।